नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील BA SY सेकंड इयर द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील हवामानशास्त्र या पेपरचा अभ्यास करणार आहोत। हवामानशास्त्र या पेपरचा विचार करत असताना आपण मागील तासामध्ये वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार या संदर्भात अभ्यास करायला सुरुवात केली होती। आपण वृष्टीचे विविध प्रकार मागील तासामध्ये अभ्यासलेले आहेत। त्यानंतर आता आपण पर्जन्याचे प्रकार याचा अभ्यास करणं सुरू केलेला आहे। पर्जन्याचे प्रकार बघत असताना आपण अगोदर जो काही पर्जन्याचा प्रकार बघितला तो म्हणजे अभिसरण पर्जन्य किंवा त्यालाच आपण आरोह पर्जन्य असं देखील म्हटलेलं आहे। किंवा अभिसरण पर्जन्य। त्यानंतर आपण दुसरा जो काही प्रकार आहे तो या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे प्रतिरोध पर्जन्य। आणि मित्रांनो, आज आपल्याला जो हवामानाचा पर्जन्याचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ज्याला आपण आवर्त पर्जन्य म्हणतो। हा आवर्त पर्जन्याचा प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे। आवर्त पर्जन्यालाच आपण सायक्लोनिक रेन असे देखील म्हणतो। सायक्लोनिक रेन असं देखील म्हणतो किंवा त्यालाच आपण आवर्त पर्जन्य असं म्हणतो। तर मित्रहो, या आवर्त पर्जन्याचा विचार करत असताना, अभ्यास करत असताना आपण बघतोय की आवर्त म्हणजे काय, की ज्या वेळेस वातावरणामध्ये वादळाची स्थिती निर्माण होते अशा स्थितीला आपण आवर्त असं म्हणतो। किंवा वादळाची स्थितीच मुळामध्ये ही आवर्ताची स्थिती असते असे देखील आपण या ठिकाणी म्हणत असतो। आणि मग अशा प्रकारच्या वादळाच्या स्थितीमध्ये किंवा अशा प्रकारच्या आवर्ताच्या स्थितीमध्ये जर पाऊस पडत असेल तर त्याला आपण आवर्त पर्जन्य असं म्हणतो। आवर्त पर्जन्यामध्ये जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात। प्रदेशाकडे खास करून वारे हे वाहतात किंवा हवा ही वाहते आणि ही वाहत असताना ती चक्राकार गतीने ही हवा किंवा हे वारे वाहतात, त्यांना आपण आवर्त असं म्हणतो। बघा, जास्त दाबाकडनं साधारणतः या ठिकाणी आपण बघूया की हा लो प्रेशरचा भाग आहे। या लो प्रेशरच्या भागाकडे जास्त दाबाचा हा जो काही हाय प्रेशर भाग आहे आजूबाजूला, हा हाय प्रेशर असणाऱ्या भागाकडून या लो प्रेशर असणाऱ्या भागाकडे चक्राकार गतीने वारे
हे वाहत येत असतात आणि अशा पद्धतीनं या चक्राकार गतीने म्हणजे जास्त दाबाच्या प्रदेशाकडनं, जिथं हाय लिहिलेलं आहे एच लिहिलेलं आहे तिथं जास्त दाबाचा प्रदेश आहे आणि जिथं एल लिहिलेलं आहे तिथं कमी दाबाचा प्रदेश आहे. अशा या पद्धतीनं या जास्त दाबाच्या प्रदेशाकडनं कमी दाबाच्या प्रदेशाकडे ज्यावेळेस वारे वाहतात त्यावेळेस जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला आपण आवर्त असं म्हणतो. आणि मग उष्णकटिबंधामध्ये खास करून आणि मध्य कटिबंधात अशा प्रकारचे आवर्त हे तापमानामध्ये झालेल्या बदलामुळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. तापमानामध्ये जो काही बदल होतो त्या तापमानातील बदलामुळे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आवर्ताची स्थिती किंवा वादळाची स्थिती निर्माण होते आणि वादळाची स्थिती किंवा आवर्ताची स्थिती निर्माण झाली की त्या ठिकाणी मग हे आवर्त किंवा वादळे निर्माण झालेली आपल्याला दिसतात. आवर्ताच्या केंद्रभागी आपण पाहतोय की आवर्ताच्या केंद्रभागी एल म्हणजे हा कमी दाबाचा प्रदेश किंवा कमी दाबाचा केंद्र त्या ठिकाणी निर्माण झालेले असते. त्यामुळे या सभोवतालच्या प्रदेशाकडून या मध्यभागाकडे या सभोवतालच्या प्रदेशाकडनं या कमी दाबाच्या असणाऱ्या केंद्राकडे किंवा या मध्यभागाकडे वारे हे ओढले जातात आणि या केंद्र भागाकडे जोराने वारे हे वाहतात. तर आवर्तातील ही जी काही हवा आहे ही ज्यावेळेस या केंद्र भागाकडे येऊ लागते साधारणतः त्यावेळेस ही हवा या ठिकाणी या बाजूने जर हवा या ठिकाणी येऊ लागली या आहे आणि याही बाजूने तर ही हवा या ठिकाणी वर जाऊ लागते. अशा पद्धतीने ही हवा वर जाऊ लागते आणि हवा जसजशी वर जाते आणि वेगाने अशा पद्धतीने ही प्रक्रिया घडते आणि वर गेल्यामुळे ही हवा आपल्याला माहित आहे की जसजसं आपण वर जाऊया तसतसं वातावरण हे थंड होत जातं. तसतशी जी काही हवा आहे ती थंड असते कारण आपण बघितलं की 160 मीटरला 1 अंश डिग्री सेंटीग्रेडनं तापमान हे कमी होतं आणि ही जसजशी हवा वर जाऊ लागते तसतसं त्या ठिकाणी ती हवा थंड होऊ लागते आणि नंतर ही हवा आणखीन वर गेल्यास ही हवा अजून वर गेल्यास अजून थंड होते आणि जसजशी वर जाते तसतशी ती हवा थंड होत राहते आणि त्यामुळे या हवेबरोबर असलेले जे काही बाष्प आहे हे देखील या वर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये या हवेसोबत वर जातं. जसं हवा वर जाते तसतशी ती थंड होऊ लागते आणि थंड झाली की ती हवा बाष्प संपृक्त होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हवा थंड झाल्यास हवेतील आर्द्रता ही वाढते आणि एक स्थिती अशी येते की हवा ही बाष्प संपृक्त होते आणि बाष्प संपृक्त झाली की ती दवांत पातळीपर्यंत येते आणि शेवटी सांद्रीभवन होऊन त्यापासून दव पातळीला आली की ढगांची निर्मिती होती. ढगांची निर्मिती झाली की सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन झालं की त्या ठिकाणी आवर्त पाऊस पडतो किंवा आवर्त पर्जन्य किंवा याला आपण असं म्हणूया की अभिसरणासारखाच या ठिकाणी पाऊस पडतो की ज्याला आपण आवर्त पर्जन्य असं म्हणतो. उदाहरणार्थ दाखल द्यायचं झाल्यास आपल्याला असं दिसतं की उन्हाळ्याच्या काळाच्या सुरुवातीच्या स्थितीमध्ये बंगालच्या उपसागरावर या प्रकारची चक्रीवादळे निर्माण होतात. बंगालचा जो काही उपसागर आहे भारताच्या पूर्व भागामध्ये असणाऱ्या या बंगालच्या उपसागरामध्ये या उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रकारची चक्रीवादळे निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात आणि मग या चक्रीवादळापासून त्या ठिकाणी बंगालच्या पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात किंवा भरपूर प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी दिला जातो. समशीतोष्ण कटिबंधामध्ये देखील
उबदार वायुराशी व ध्रुवीय थंड वायुराशी या एकत्र आल्यास आवर्त निर्माण होतात. उबदार वायुराशी आणि थंड वायुराशी, कारण आपण पाहतो की जो मध्य कटिबंधाचा प्रदेश आहे या मध्य कटिबंधाच्या प्रदेशाकडे उष्णकटिबंधीय प्रदेशातील असणारे वायुराशी त्या ठिकाणी जातात. म्हणजे त्या ठिकाणी उष्ण अशा प्रकारची हवा त्या ठिकाणी जाते आणि ध्रुवीय प्रदेशातील असणाऱ्या थंड वायुराशी आणि या वायुराशी ज्यावेळेस एकमेकांना भेटतात, त्यांचं एकत्र येतात, त्यावेळेस त्या प्रदेशामध्ये वादळाची स्थिती किंवा आवर्ताची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. आणि आवर्ताची स्थिती निर्माण झाली की उबदार वायुराशी ही थंड वायुराशीवर चढते आणि उबदार वायुराशी ही थंड वायुराशीवर चढल्यामुळे ती उबदार वायुराशी ही थंड होते आणि थंड झाली की त्यातील असणारी जी काही हवा आहे त्या वायुराशी ती हवा बाष्प संपृक्त होते. बाष्प संपृक्त झाली की दवांत पातळीपर्यंत ती येते, सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन झालं की त्या ठिकाणी देखील पाऊस पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीनं पर्जन्यवृष्टी त्याही भागामध्ये झालेली आपल्याला दिसते. म्हणजेच आपण पाहतोय की ही जी काही आवर्ताची स्थिती आहे एकतर उष्णकटिबंधामध्ये की ज्या ठिकाणी तापमानामध्ये काही कारणांना फरक पडला, कारण आपण पाहतोय की उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये किंवा उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे हिवाळा ऋतू असतो आणि हिवाळा ऋतूनंतर लगेच आपल्याकडे ज्यावेळेस उन्हाळा ऋतू लागतो त्या काळामध्ये खास करून बंगालच्या उपसागरामध्ये अशा प्रकारे तापमान बदलामुळे या बंगालच्या उपसागरावर किंवा पूर्व किनारपट्टीच्या भागात बंगालच्या अशा प्रकारची वादळं निर्माण झालेली आपल्याला दिसतात की जी त्या ठिकाणी वादळं म्हणजेच आवर्त त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि आवर्त निर्माण झाली की त्या ठिकाणी जो काही कमी दाबाचा प्रदेश आहे त्या कमी दाबाच्या प्रदेशाकडे जास्त दाबाच्या भागातून येणारी हवा ही चक्राकार गतीनं त्या ठिकाणी एकत्र येते आणि ती वर जाते आणि वर गेली की त्या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणजे अशा पद्धतीनं पाऊस पडण्याची प्रक्रिया या चक्रीवादळाच्या अनुषंगाने होते, म्हणून त्याला आवर्त पर्जन्य असं म्हटलं जातं. दुसऱ्या स्थितीमध्ये आपण जर मध्य कटिबंधाचा भाग जर बघितला तर या मध्य कटिबंधीय प्रदेशामध्ये देखील की उष्णकटिबंधीय प्रदेशातील असणारे वायुराशी आणि ध्रुवीय प्रदेशातील असणाऱ्या थंड वायुराशी या एकत्र येतात आणि आल्यानंतर या थंड वायुराशीवर उष्ण वायुराशी ही चढते आणि उष्ण वायुराशी चढली की मग त्यावेळेस त्या ठिकाणी थंड वायुराशीच्या संपर्कात आल्यामुळं ही उष्ण वायुराशी देखील थंड होते आणि उष्ण वायुराशीमधील असणारी जी काही हवा आहे ही संपर्कामुळे थंड होऊन त्या ठिकाणी ती बाष्प संपृक्त होते आणि बाष्प संपृक्त झाली की दवांत पातळी झाली की सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन झालं की त्या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण पाहतोय की हा आवर्तीय पाऊस या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसून येतो. पश्चिमी वाऱ्याच्या प्रदेशाचा जर आपण भाग घेतला तर हा पाऊस खास करून हिवाळ्यामध्ये पडतो. पश्चिमी वाऱ्याचा जो काही प्रदेश आहे या पश्चिमी वाऱ्याच्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतो की पूर्वी वारे पश्चिमी वारे, तर या पश्चिमी वाऱ्यांच्या प्रदेशामध्ये खास करून युरोपच्या पश्चिम भागामध्ये जो काही युरोपचा पश्चिम भाग आहे या युरोपच्या पश्चिम भागामध्ये अशा प्रकारचे आवर्त निर्माण होतात आणि हे आवर्त निर्माण झाले की त्या ठिकाणी मग अशा पद्धतीनं आवर्तीय पर्जन्य त्या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसून येतं की जिथं थंड वायुराशी, कारण युरोपचा खंड हा मध्य कटिबंधीय प्रदेशामध्ये आहे आणि मग युरोपच्या खंडामध्ये पश्चिम बाजूला अशा पद्धतीने या पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडलेला आपल्याला त्या ठिकाणी पडतो आणि मग त्या ठिकाणी त्याला आपण आवर्तीय पर्जन्य असं या ठिकाणी म्हटलेलं आहे.
तर मित्र, अशा पद्धतीनं आपण पर्जन्याचे 3 प्रकार या ठिकाणी बघितलेले आहे. एक आहे आरोह पर्जन्य, ज्यालाच आपण अभिसरण पर्जन्य असं देखील म्हणतो. दुसरा आहे प्रतिरोध स्वरूपाचा पर्जन्य आणि तिसरा आहे आवर्त पर्जन्य. म्हणजे या 3 प्रकारे या ठिकाणी जलकणांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाऊस पडलेला, त्यालाच आपण पर्जन्य असं म्हटलं की जे जलकणांच्या स्वरूपामध्ये पडतं त्याला आपण पर्जन्य असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने 3 स्वरूपामध्ये 3 रूपांमध्ये 3 प्रकार हे या पर्जन्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.